काही लोकांचं कसं असतं, आपल्याबरोबर खटकलेलं असतं. एक तर आपले त्यांचे काही वादविवाद झालेले असते किंवा त्यांच्याने आपले विचार पटत नसते, म्हणून त्यांचं आपलं बोलणं होतं. पण याच्यात काही चमचे लोक आपण नसलो की त्या लोकांकडे जायचं, त्यांना काहीतरी वेगळं सांगायचं, किंवा ते नसलं की आपल्याकडे यायचं, आपल्याला काही वेगळं सांगायचं, आणि ज्याच्याकडे खायला भेटेल त्याच्या पुढं पुढं करायचं. आई इकडे एकाचे दोन लावायचं, जास्त भांडणं पेटवायचे, तिकडे जायचं एका दोन लावायचे, जास्त भांडणं पेटवायचे. हे चमचे लोक आहे ना, एका प्रकारे ना कुत्र्याचाच प्रकार असतो. ज्याच्याकडे खायला भेटत तिकडं शेपूट हालत जायचं. मग ज्यावेळेस ह्या लोकांशी तुमचे ज्या लोकांसोबत वादविवाद झाले किंवा त्यांच्याशी बोलणं झालं, तर हे चमचे लोक विनाकारणच फुकतात, ज्याच्याकडनं काही भेटत नाही त्याच्यासाठी. त्यामुळं नाही, त्यामुळं ह्या चमच्या लोकांना, ज्या लोकांशी वादविवाद झाले त्या लोकांशी बोला, पण ह्या चमच्या लोकांसोबत कायमचंच नातं तोडा आणि बोलूच नका. कारण हे एका प्रकारचं कुत्र, शेपूट हालणारं कुत्र बरं, असे हे चमचे लोक असतात. कारण नाही, मारण नाही, नुसतं एकाचं दोन सांगायचं आणि भांडणं लावायची. ज्याच्याकडे खायला भेटल, ज्याच्याकडे चाटायला भेटल तिकडे हिंडायचं. एका प्रकारचे कुत्रेच असतात चमचे लोक. त्यामुळे ह्या लोकांना जीवनात जागाच ठेवू नका. कायमस्वरूपी तुम्हाला वाटलं नाही चमची व्यक्ती आहे की ज्याच्याकडे खायला भेटेल त्याच्याकडे वळते आणि तिकडे एकाचे दोन लावते, त्या लोकांशी बोलूच नका. आणि चमच्या लोकांपासून सावध राहा, आणि चमच्या लोकांचं ऐकून विनाकारण कोणासोबतही वादविवाद करू नका.